श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून श्री स्वामी समर्थ. आजचा विषय आहे विश्वास एखाद्यावरती ठेवावा. कोणतंही काम करताना एखाद्याने आपल्याला गाईडलाईन दिली तर 100% आपण यशस्वी होऊ अगर नाही होऊ याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. हा विषय आजचा कशासाठी आहे? यूट्यूबवरती आपण जे व्हिडिओ शॉर्ट टाकतो, आपल्याला काही माहिती नसते, काही जाणकार व्यक्ती आपल्याला माहिती देतात, त्यांच्यावर थोडा तरी विश्वासूपणा दाखवून आपण ते काम केलं पाहिजे. तर मी सुद्धा आता व्हिडिओ बनवतो, माझे थोडे थोडे व्हायरल होतात, आपण सगळे प्रेम दाखवता, या बाबतीत मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. स्वामीचरणी प्रार्थना करतो की असंच सगळ्यांनी मला प्रेम द्या, विश्वास ठेवा. तर मी जो व्हिडिओ बनवायला चालू केला तर एखाद्याची प्रेरणा घेऊनच, ते म्हणजे आपल्या तेजूताई शिंदे. तर त्यांनी गाईडलाईन घेतली. मी त्यांचे व्हिडिओ वारंवार बघत असतो, पाहत असतो व्हिडिओ. ते प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देतात, असे व्हिडिओ बनवा की जेणेकरून आपल्याला व्हायरल होता येईल, तोट्यात जाऊन आपला व्हिडिओ चांगला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तळागाळापर्यंत कळकळीने सांगत असतात. त्यांच्यावरती व्हिडिओ पाहत असतो मी, त्या सगळ्यावरती व्हिडिओ त्या ताई बनवत असतात, तेजस्विनी शिंदे म्हणून. मग मी पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे व्हिडिओ पाहून मी त्यांना मेल केला की माझा व्हिडिओ चेक करण्यात. त्याचे व्हिडिओ चेक करतात, व्हिडिओ कशा आपले यूट्यूबचा अकाउंट आहे ते सुद्धा चेक करतात की काय प्रमाणात कोणतं व्हिडिओ डिलीट केला पाहिजे, शॉर्ट डिलीट केला पाहिजे. मी सुद्धा त्यांना मेल केला, ताई माझा पण चॅनेल चेक करायचा आहे. तर त्यांनी पूर्णपणे मला वेळ देऊन कॉल केला. थोडीशी फी घेतात, म्हणजे अशी फी काहीच घेत नाहीत त्या. असं कोणी कोणाला सांगत नाही की या क्षेत्रात आत्ता भरपूर एकामेकाला कॉम्पिटिशन यूट्यूबमध्ये झालेलं आहे. इंस्टा असू द्या किंवा फेसबुक असू द्या, सगळ्या माध्यमातून सोशल मीडियावरती खूप प्रमाणात कॉम्पिटिशन झालेलं आहे. त्यामुळे गाईडलाईन्स महत्त्वाची असते, कारण आपण शेवटपर्यंत जातो तिथंच फसतो. मी सुद्धा 5 वर्ष काम करत होतो, पण तिथपर्यंत पोचता आलं नाही. एवढ्या 2 महिन्यात माझा वॉच टाईम 600च्या वर गेलेला आहे, कारण ह्याला गुरु भेटले आमच्या तेजस्विनी शिंदे ताई. खरंच त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं, मी योग्य दिशेने वाटचाल केली, तर माझा वॉच टाईम वाढायला लागला. किंवा गाईडलाईन भेटल्यामुळं व्हिडिओ कसे बनावे हे पण अपडेट मी घेत राहतो आता त्यांच्याकडून, किंवा त्यांचे व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो. तर सगळ्यांना एकच सांगणे की एखाद्यावर विश्वास ठेवा. त्या गाईडलाईन करतात ना, पूर्ण त्यांच्या माध्यमातूनच, सहकार्यातून पुढे जावा. कारण विश्वास ही एकमेव अशी चीज आहे की खरंच झालं तर चांगलंच होतं, नाहीतर अवघड होतं. पण ह्या क्षेत्रात त्या तेजस्विनी ताई खूप सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि करत राहणार आहेत. तर त्यांचे व्हिडिओ वेळोवेळी पहा हेच सांगणे, कारण त्यांचा सल्ला इतका अनमोल मला ठरलेला आहे की 5 वर्षात जे करता नाही आलं ते आता मी 4 महिन्यात नाही, 4 दिवसापासून सुरुवात केली. आता 1.5 महिना झालं तर कंप्लीट माझा 600च्या वरती वॉच टाईम झालेला आहे. 1-2 व्हिडिओ खूप प्रमाणात चाललेले आहेत माझे. छानपैकी मला कमेंट्स येतात किंवा लाईक भेटतात, किंवा पुढे व्हिडिओ चालतात माझे. यूट्यूब पुढे ढकलत राहतात काय व्हिडिओ माझे. तर मला खूप आनंद होतो की मार्गदर्शन लाभल्यामुळे मी चांगल्या स्थितीत मी गेलेलो आहे. तर त्या तेजस्विनी ताईंच्यावरती विश्वास सगळ्यांनी ठेवा, कारण आपल्या मराठी माणसांना त्या खूप मार्गदर्शन करणाऱ्या लेडीज, कमी वयात सुद्धा खूप मार्गदर्शन छान प्रकारे करतात. स्वामीचा मार्ग आपल्याला अवलंबला असल्यामुळे त्या सुद्धा मार्ग योग्य दिशेने चालवत आहेत आपल्या. त्यांचा विश्वास ठेवा आणि खरंच खूप त्यांना आशीर्वाद द्या की असेच छान छान व्हिडिओ त्यांनी आपल्यासाठी बनवावेत आणि आपण मराठी माणसं पुढं जावेत यूट्यूब, इंस्टा किंवा फेसबुकवरती, सोशल मीडियातून. कारण आपण एकमेका सहाय्य केल्यामुळं पुढं जाणार हे नक्कीच. हेच या व्हिडिओमध्ये मला सांगणं होतं की मनपूर्वक त्या तेजस्विनी शिंदे ताईंचं मी अजून एकदा आभार मानतो की मला योग्य मार्गदर्शन केलं. आपणही त्यांच्यावर विश्वास ठेवून चॅनेल चेक करा त्यांचा,
त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घ्या. कारण पुढं जाऊन फसण्यापेक्षा आत्ता सुरुवात लेट करा पण चांगली करा. वेळ गेलेली नाही, कारण वेळ त्या आणून देतात आपल्याला. हेच सांगणं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 100% त्या मार्गदर्शन योग्य करतात. परत परत तेच सांगणं आहे की चुकू नका, कारण चुकल्यावरती पुढं अवघड होणार आहे. इतकं काम करून YouTubeवरती अवघड होणार आहे आपलं. आत्ताच योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून घ्या. मेल करा, माझा चॅनेल चेक करायचा आहे, ते योग्य मार्गदर्शन करून चॅनेल प्रत्येक व्हिडिओ न व्हिडिओ पाहतात, शॉर्ट पाहतात, ते डिलीट करायला सांगतात. त्याचं थंबनेल कसं बनवायचं किंवा आपलं हेडलाईन, आपल्या व्हिडिओची हेडलाईन कशी द्यायची, अशी प्रत्येक मला सांगता येत नाही. अशी माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत मी सांगतोय. तरी पण समजून घ्या सगळ्यांनी. योग्य मार्गदर्शन लाभलं तर आपण पण पुढे जाईल. आणि मीही पुढे चाललेलो आहे आपल्या सेवेतून, स्वामींच्या सेवेतून. स्वामींचं योग्य मार्गदर्शन, ताईंचं योग्य मार्गदर्शन मार्गावरती चाललेलं आहे. म्हणून माझ्या चॅनेलचं मी नाव बदलून GTPला सर्च करून ताईंनी सांगितल्याप्रमाणे योग्य नाव ठेवलं. स्वामी मार्ग विथ संतोष. याला नक्कीच फॉलो करा, नक्कीच लाईक करा, नक्कीच सबस्क्राईब करा, हीच विनंती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.